कसं एक आनंद आहे आपल्या तालुक्यातील मुलींचा. आपल्याला माहिती आहे की त्यांना शाळेचं आणि त्यांचं येण्या जाण्याचं अंतर 3 किलोमीटर 4 किलोमीटर असतं, त्यामुळे मुलींना खूप शाळेमध्ये येण्या जाण्याचा त्रास होत होता आणि या मुलांना त्यांचा त्रास वाचावा, या मुलींना कुठेतरी मदत व्हावी यासाठी आमच्या भगवानराव भरणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत भरणे आणि श्रीराज भरणे यांनी तो पुढाकार घेतला आणि त्याला सगळ्या आमच्या इतरांनी पण सगळे HDFC बँक असेल किंवा इतर सगळ्यांनीच त्यांना मदत सहकार्य केलं. आज 1500 सायकलीचं वाटप आपण त्यांना केलेलं आहे, अजूनही भविष्यामध्ये आपल्याला करायचंय. आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी आपल्याला माहिती आहे खूप मोठा अपंगाचा कार्यक्रम घेतला, अपंगाचं साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतला, त्याला पण खूप लोकांनी सहकार्य मदत केली, लोकांनी त्यामध्ये सहकार्य केलं आणि खूप मोठी मदत आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये या निमित्तानं सर्वांना झाली. शेवटी इंदापूर तालुक्यातील जनतेची काळजी घेणं एक तालुक्याचा आमदार म्हणून माझं कर्तव्य आहे. त्याचबरोबर शाळेमध्ये शिकणारे आमच्या मुली असतील, मुलं असतील, आता प्रयोगशाळा आपण 16 प्रयोगशाळा आधुनिक प्रयोगशाळा आपण आता तिथं देतोय. त्यामुळे सांगायचं तात्पर्य की अजून भविष्यामध्ये आपल्याला खूप काही गोष्टी या तालुक्यासाठी करायच्यात, कारण की या तालुक्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप मोठा आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे माझं कर्तव्य आहे की या तालुक्यातील जनतेबरोबरच इथल्या मुला मुलींची काळजी घेणं, त्याप्रमाणे आज हा सायकल वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे. बारामती पोटनिवडणुकीचा प्रचार जो आहे आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. खरं तर मोठा फायटर समोर नाहीये जो तुमचा उमेदवार आहे, मात्र मताधिक्य होणं गरजेचं आहे. काय आव्हान करणार? 100% त्या बाबतीमध्ये मताधिक्य होईल. सुनेत्रा वहिनीचं रेकॉर्ड हे भारतामध्ये नंबर 1चं आपल्याला मतदान मतमोजणी घेतल्यानंतर लक्षात येईल की सुनेत्रा वहिनी सर्वात नंबर 1नी पूर्वी कधी जेवढं मतधिक्य मिळालं नव्हतं तेवढं मतधिक्य सुनेत्रा वहिनीला मिळेल आणि वहिनी मोठ्या मतधिक्याने विजय होतील. तुम्ही कधी प्रचारात सक्रिय होणार? मी 2 दिवस प्रचारातच होतो. 2 दिवस मी बारामतीलाच आहे. सांगता सभा होत आहे 21 तारखेला, कोणाकोणाची उपस्थिती राहणार? देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत. मलठण पुणे जिल्हा जी PDC बँक आहे ती मलठण बँकेच्या एका कर्मचाऱ्यानं दौंड तालुक्यातील लिंगाळी या ठिकाणी एका शेतकऱ्याला रस्त्यावर पाडून मारलाय. खरं तर तो शेतकरी बँकेचं कर्ज घेण्यासाठी तिथे गेला होता, मात्र त्या अधिकाऱ्याकडून त्या ठिकाणी ते शेतकरी समाधान झालं नाही, त्यांनी वरिष्ठाकडे तक्रार केली आणि याचा राग मनात धरून त्या शेतकऱ्याला मारलं. त्या ठिकाणी रस्त्यावर या बाबतीमध्ये मला काय मी अजून माहिती घेतली नाही. माहिती करून निश्चित प्रकारे जो कोण चुकल त्याला त्याच्यावरती कारवाई केली काय निलंबन करणार त्या कर्मचाऱ्याला? चुकल दोषी कोण आहे त्याचा त्या बँकेत तो कार्यक्रम झालाय का, बँकेत ती मारहाण झाली का, बँकेच्या बाहेर काय झालंय हे आता ते तपासलं जाईल. तपासल्यानंतर ती योग्य निर्णय घेतला जाईल. बँकेच्या बाहेर जरी झाला असला तरी तो जबाबदार अधिकारी आहे. आपण आता या ऐका ना, आता मी माहिती घेतल्याशिवाय मला ते आज बोलणं बरोबर नाही. कर्जमाफी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये लवकरच निर्णय होईल. माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी ही देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी पवार आणि दिवंगत अजितदादा पवार साहेबांनी पाहतानाच हा निर्णय झालेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर आमची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली जाईल. अगोदर होईल. आता शेवटी अवकाळी हवामान, शेवटी शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. शेवटी शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे, पिकाचे पंचनामे करून लवकरात लवकर पंचनामे करून त्या शेतकऱ्याला कशी मदत करता येईल तो करण्याचा प्रयत्न राज्याचा कृषी मंत्री म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी आम्हा सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. लोकसभेमध्ये विधेयक जे आहे जे महिला 21% आरक्षण असेल ते नामंजूर झालं. मोदी सरकारनं खरं तर महिला विधेयक मंजूर व्हायला पाहिजे होतं. ठीक आहे, धन्यवाद.